चला तर मग आता बनवूया मटर पनीर रेसिपी। तर इथे कोथिंबीर घेतलेला आहे, लसूण, कांदा भाजून घेतलेला आहे, अद्रक, तर कांदा भाजून घेतल्याने पचनशक्ती चांगली होते, काजू। आता याची पेस्ट काढून घेत आहे। तर कढईमध्ये तेल टाकून पनीर मीठ टाकून ब्राऊन कलरचं होईपर्यंत फ्राय करून घेत आहे। पनीर फ्राय करताना असं सारखं फिरवत राहायचं, म्हणजे ते खाली चिटकत नाही। तर आता पनीर फ्राय झालेलं आहे। तर त्याच कढईमध्ये तेल टाकून जिरं तळून घेतलेलं आहे आणि आता लाल मिरची टाकलेली आहे। लाल मिरचीचा तडका देत आहे, तर फिरवत आहे। आता जी पेस्ट काढली होती ती पण टाकत आहे। आता हे 5 ते 6 मिनिटं तळून झाल्यानंतर येथे तिखट चवीनुसार, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं फिरवत आहे। घरी तयार केलेला मसाला, हळद फिरवत आहे। त्यानंतर येथे पनीरचे काही तुकडे आहेत ते पण टाकत आहे, फिरून घेत आहे। आता हे चांगलं फ्राय होऊ देत आहे। आता पनीर आणि मसाला 2 ते 3 मिनिटं फ्राय होऊ देत आहे। तर आता चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे मसाला आणि पनीर एकत्र। तर येथे बाहेरचा मसाला, जो ग्रेव्ही देतो दाट, असा मसाला पाणी टाकून एकत्र करून त्यामध्ये टाकलेला आहे आणि आता फिरवत आहे। तर येथे वाटाणे पण टाकलेले आहे, कस्तुरी मेथी, तर आता याला उकळी येऊ देत आहे। तर आता उकळी आलेली आहे, तर यामध्ये मीठ टाकत आहे, फिरवत आहे। तर बघा कसा दाट ग्रेव्हीचा रस्सा तयार झालेला आहे। तर आता झाकण ठेवून वाफ काढून घेत आहे।
तर बघा, मटार पनीर रेसिपी आता तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा अशा प्रकारची मटार पनीर रेसिपी, तुम्हालाही नक्कीच आवडेल।